आज तुम्हाला मी मम्मीच्या हातचं गावच्या पद्धतीनं मम्मी काळं तिखट कसं बनवते तेच तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिलं धने थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. नंतर तिळाला पण थोडं तेल घालून ते पण भाजून घ्यायचं. मोहरी, तेल, मसाले म्हणजे जे आपण हे मसाले भाजतोय ना, ते मसाले भाजताना तेलाचा कमी वापर करायचा. नाहीतर मसाले तेलकट झाले की नंतर चटणी बारीक होत नाही. त्यामुळं नंतर मेथी पण थोड्या तेलामध्येच भाजून घेतली आणि नंतर शहाजिरे भाजले नाहीत तसेच टाकायचे. नंतर लवंग, मिरी आणि दालचिनी ह्यांना काय करायचं, निम्मत तळून घ्यायचं आणि निम्मत तसंच ठेवायचं. आता हे जे ठेवलं होतं त्याचं नाव काय मला माहिती नाही. नंतर जिरे भरपूर घेतले होते, दगडी फूल त्याला नव्हतं भाजून घेतलं, तेजपत्ता फक्त रोस्ट केला होता आणि नंतर हे हळकुंड पण छान व्यवस्थित तळून घ्यायचे आणि इथं खोबरं ते पण लालसर तळून घ्यायचं. आता मी काय काय ठिकाणी तळून भाजून म्हणते, आता जाऊ द्या थोडंसं होतं इकडं तिकडं. नंतर सगळ्यात शेवटी मिरची भाजून घ्यायची. मिरची ज्यावेळेस आपण बसतो तेव्हा आपण कमीच तेल टाकायचं. कांदा खरपूस असा भाजून घ्यायचा. मस्त अशी आपली इथे चटणी तयार झाली. चला तर मग तुम्हाला चटणी कशी वाटली ते नक्की सांगा.